महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र सोळशी येथे शनेश्वर जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे 3 दिवसीय आयोजन करण्यात आले आहे। आजपासून या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून हजारो भाविक भक्तगणांनी या पारायण सोहळ्याला आपली उपस्थिती दाखवली। त्याबाबतचा घेण्यात आलेला हा थेट आढावा पाहूयात। शनेश्वर देवस्थानच्या माध्यमातून जे आपण सामाजिक उपक्रम राबवत असतो, आपण विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून प्रवास करत असतो। सुरुवातीपासून आपल्याला त्याची छंद आहे, आवड आहे आणि माझ्याबरोबर असणारे टीमवर्क, जे सहकार्य करणारे जे सहकारी आहेत, ते सर्व त्या माध्यमाविषयी उत्सुकता असते त्या लोकांना आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला जास्त संदेश कसा पोचवायचा, समाजातील अज्ञानपणा कसा काढायचा, समाजातील अंधश्रद्धा कशी दूर करायची, व्यसनातनं मुलं युवकांनी बाहेर कसं पडलं पाहिजे, खरा ज्ञान युवकांना कसा मिळाला पाहिजे, याच्यासाठी धडपडणारी माझ्याबरोबर टीम आहे। म्हणून त्यांची साथ मिळाल्यामुळे हे मी कार्य करू शकलो आणि गेली 25 वर्षे आपण हे कार्य करत आहोत। मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा हे कार्य करायचा, सामाजिक उपक्रम राबवायचा, शाळेमध्ये असताना करायचा। माझ्या कुटुंबामध्येच ती वारसा आहे। माझे पंजोबा सुद्धा तेच कार्य करायचे, माझे आजोबा करायचे आणि माझे वडील सुद्धा तेच कार्य करायचे। तीच परंपरा आमच्यात आहे। आमच्या घरात हनुमानाची भक्ती असल्यामुळे शनी महाराजांच्या आशीर्वादाने हे कार्य सिद्धीस जातं आणि या कार्य गेल्या 25 वर्षामध्ये जे आम्ही कार्य करत असतो, हे सातत्य त्यामध्ये आहे। यामध्ये उद्देश एवढाच आहे की समाज प्रबोधन झाला पाहिजे आणि हिंदू राष्ट्र निर्माण झाला पाहिजे। याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुरस्काराची इथं वितरण होतं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इथे येऊन गेलेत, असेच लोकप्रतिनिधी किंवा अनेक मान्यवर इथून गेलेत, पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे। देवस्थानच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जातात। कोरोना काळात गोरगरिबांना किटच्या स्वरूपात वाटप असो किंवा इथं आत्ताच लग्न झालं, या स्वरूपात काय सांगाल थोडक्यात ती माहिती? एक शनी महाराजाचं वर्धस्त असल्यामुळं, कृपा परमपूज्य त्यागेश्वर महाराजांची असल्यामुळं, आपल्याला तर आवड असल्यामुळं अनेक मोठे मोठे संत हे सर्वसामान्य भाविक तिथंपर्यंत पोचू शकत नाहीत, गोरगरीब जाऊ शकत नाही आणि तळागाळातील लोक इथं शनी महाराजाला येत असतात। म्हणून परमपूज्य यापूर्वी आठवले गुरुजींना सुद्धा आम्ही पुरस्कार दिले, सनातनच्या संभाजीराव भिडे गुरुजींना पण आपण पुरस्कार दिलेला आहे। याचबरोबर इथे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा 2013 मध्ये इथे येऊन गेले, आपण त्यांनाही पुरस्कार दिलेला आहे। मिलिंदजी एकबोटेंना आपण पुरस्कार दिलेला आहे, धनंजय देसाईंना आपण पुरस्कार दिलेला आहे। अशा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना, समाजांना आणि संतांना आपण अनेक वेळा पुरस्कार दिलेला आहे। यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे। अद्भुत बाबा जे खूप प्रसिद्ध आहेत ते राजस्थानचे, त्यांना पण आपण मोठ्या प्रमाणात त्यांनाही पुरस्कार देऊन त्यांचाही आपण सन्मान आणि गौरव केलेला आहे। आमचा देवस्थान हा हिंदुत्ववादी असल्यामुळं आम्ही गोरक्षण करणाऱ्यांना, समाजातील जे अज्ञानपणा दूर करून हिंदू धर्माची जनजागृती करतात तशा सर्व भाविकांना आम्ही हा पुरस्कार देत असतो। त्याचबरोबर ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केला, सहकारामध्ये ज्यांनी काम केलं, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अमूल्य असं कार्य केलेलं आहे, अमूल्य असं कार्य केलेलं आहे, अशा लोकांना सुद्धा हा पुरस्कार देत असतो। यशस्वी उद्योजक ज्यांनी कार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि अशा सुद्धा युवकांना, नवयुवकांना, तरुणांना, उद्योजकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला, वनरक्षकमध्ये काम करणाऱ्यांना, ज्यांनी अशा लोकांना आपण हे देत असतो। आणि कोरोना काळामध्ये योगायोगाने परमेश्वराने आपल्याला संधी दिली। या पंचक्रोशीतील अनेक गावामध्ये समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्या लोकांना अभय देण्याचं काम केलं, आपण त्यांना धैर्य देण्याचं काम केला। प्रवचनाच्या माध्यमातून, फोनवरनं संपर्क साधून तुम्ही धैर्य सोडू नका, तुम्ही तुमचं हातनं पूर्ण कार्य होणार आहे, पुढचं कार्य खूप आहे असं त्यांना सांगून आपण ते कार्य त्यांना अभय दिला, त्यांना धैर्य दिला, त्यांना ताकद दिली, त्यांना ऊर्जा दिली
आणि त्याचबरोबर सर्व भाविकांना आपण किट वाटप केला, प्रत्येक घरटी आपण जाऊन किट वाटप केला आणि त्याचबरोबर आरोग्याची सुद्धा त्यांची काळजी घेतली, त्यांना आरोग्य चांगले सुविधा कसे मिळतील याचं पण आपण पाहिलं. आपल्याकडे देवस्थानच्या वतीनं आरोग्य सेवा आहे, आपल्याकडे ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे आणि लोकांना औषध उपचारासाठी घरगुती किरकोळ खर्चासाठी सुद्धा रोख रक्कमसुद्धा देवस्थानच्या वतीने त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला आणि ह्या कार्यामुळे आज समाजपर्यंत पोहोचवण्यात आला आणि ह्या कार्यामुळे आज समाज या शनी महाराजावर अफाट श्रद्धा ठेवते, अफाट प्रेम करते आणि याचं प्रतीक म्हणजे आजचा हा तुमच्यासमोर जमलेला जनसमुदाय. या भाविकांना आपण दरवर्षी पारायण घेत असतो. आता आमच्या देवस्थानचं 25 वर्ष पूर्ण झाले, रौप्य महोत्सव वर्ष आपण साजरा करत आहोत. तर त्यामध्ये वरुणराजाने खूप मोठ्या प्रमाणात वर्षा चालू आहे, चक्रीवादळ आहे. या सगळ्या असतानासुद्धा कुठलाही भाविक कशालाही भीक न घालता या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित राहिले आणि उपस्थित राहून शनी महात्म्याचं पारायण केलं, अथर्वशीर्षाचं पठण केलं, त्यानंतर शिवलीला अमृताचं पारायण आपलं चालू आहे. असे 3 दिवस चालू राहणार आहे. आज हा पहिला दिवस आहे, उद्या दुसरा दिवस आहे. यामध्ये उत्कृष्ट वाचक जे चांगलं वाचन करतील त्यांना 1 ग्राम सोनंसुद्धा देवस्थानच्या वतीनं त्यांना भेट देण्यात येणार आहे आणि सोमवारी 26/5/2025 या रोजी पुरस्काराचं वितरण होणार आहे. यामध्ये यावर्षीचे पुरस्काराचे मानकरी आहेत, ज्यांनी अख्खा आयुष्य ज्यांनी धर्मासाठी वेचलं ते नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांना आपण धर्मरक्षा पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर याच ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सहकारामध्ये खूप मोठं काम केलं, खूप मोठं ज्यांचं योगदान आहे, गरिबीतनं मोठे झाले, त्याचं भाई ज्ञानेश्वर वांगडे यांना आपण तो पुरस्कार दिलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या माऊली ज्या स्वकष्टाने उभं राहून या आत्ताच्या या बाहेर राज्याच्या ह्या ज्या उद्योगपती आहेत, या उद्योगपतींना तोड देण्यासाठी जे एक मराठी मुलगी ज्यांनी कार्य केलं, अशा सौ भारती बबनराव गायकवाड यांना आपण यशस्वी उद्योजक म्हणून आपण हा पुरस्कार दिलेला आहे. आणि प्रशासनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्याला सुद्धा आपण पुरस्कार देत असतो. यावर्षी SR पाटील म्हणून ते एक ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि ते मोठ्या हुद्द्यावर आहेत आता आणि उत्कृष्ट प्रशासन सेवा ते बजावत आहेत. कायदा आणि समाज याचा सविनय साधून ते समाजाची सेवा करत असतात म्हणून आपण तो पुरस्कार दिलेला आहे. आणि या पुरस्कार वितरणासाठी जे श्री समर्थ समूहाचे प्रमुख माऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होणार आहे. तरी सर्व भाविकांनी ज्यांनी देवावर प्रेम केला, श्रद्धा ठेवली, अशा सर्व भाविकांनी शेवटच्या दिवशी कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा असं मी देवस्थानच्या वतीने आवाहन करतो आणि सगळ्यांना मी आशीर्वाद देतो. शनेश्वर जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज मी दर्शनासाठी आलेलो आहे. सोळशी येथे जे शनी मंदिर आहे ते एक निसर्गाच्या कुशीत वसलेलं छान असं मंदिर आहे. परमपूज्य नंदगिरी महाराज यांनी ते आज या ठिकाणी अशा पद्धतीनं वाढवलेलं आहे की सर्व भक्तजन, मी आज पाहतो आहे 1 ते 2 हजार इथं पारायणकार आलेले आहे. आज शिवलीला अमृत जे पारायण चाललेलं आहे त्याच्यासाठी हजारो संख्येनं आज इथं पारायणकार आलेले आहेत. ते पाहून मला फार बरं वाटलेलं आहे. मी शनी मंदिरात आज मला जसं आठवतंय माझ्या 20 वर्षाच्या ह्याच्यात मी बराच काळात येऊन गेलेलो आहे. मध्यंतरीच्या काळात मी एक सरकारी कर्मचारी असल्यामुळे काही काळ येऊ शकलो नव्हतो, परंतु आता मी सुट्टीनिमित्त आले असल्याने मला फार आनंद वाटला की मी इथे आलो आणि त्यात सहभागी होऊ शकलो, दर्शन घेऊ शकलो. सर्वांना मला अशी एक विनंती राहील की जे भक्तगण आहेत शनी महाराजांचे त्यांनी अवश्य या मंदिराला भेट द्यावी, कारण या मंदिराच्या माध्यमातून परमपूज्य नंदगिरी महाराजांच्या माध्यमातून बरंच सामाजिक कार्य झालेलं आहे. जसं की कोरोना काळात त्यांनी बऱ्याचशा रुग्णांना मदत करणे, त्याचबरोबर दिवाळीमध्ये दिवाळी वाटप व इतर जे आहेत आपले सामाजिक उपक्रम हे चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. तरी या शनी मंदिराचे सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, त्या माध्यमातून समाजकार्य करावं आणि समाजाला उपयोगी असे विविध उपक्रम करावे असं मी आवाहन करेल आणि अवश्य दर्शनासाठी इथे यावे. काय सांगाल तुम्हीही दरवर्षी इथे येत आहे शनेश्वर जन्मोत्सवा निमित्ताने, काय सांगाल थोडक्यात? काय नंदगिरी महाराजांचे काम हे अतिशय उत्कृष्ट आहे, त्यांच्या कामाला मी दाद देतो. एवढंच बोलून काय सांगाल तुम्ही इथे भक्तगण म्हणून आहात, थोडक्यात काय सांगाल? भक्त
इथं झाल्यानंतर या देवस्थानच्या चरणी लीन झाला आणि सेवा करता येतं देवस्थानची. थोडक्यात काय वाटतं तुम्हाला? आपला आनंद वाटतोय आपल्या शरीरा बघून मस्त पाहिजे आपलं चांगलं वाटतं आपलं बाकी काय नाही. मन शांत होतं. मन शांत होतं. काय सांगाल तुम्ही? आनंदी वातावरण आहे आणि कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीत चालू झालेला आहे आणि अजून 2 दिवस पुढे चालणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.